शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय परत एकदा तुमच्यासाठी खास महत्त्वाचा आहे. काकडी व इतर वेलवर्गीय पिकामध्ये कळी कूज होऊ न देता जास्तीत जास्त सेटिंग आपण करून आपला त्या ठिकाणी खर्च कसा कमी ठेवता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे. आपण या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हिरवी काकडी आपण नाजिया असेल. दादा आपली कोणती व्हरायटी? मॉर्डिवेस व्हरायटी. इथं आपण डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. सिन्नर तालुक्यामधून आपण हा व्हिडिओ घेतोय. व्हिडिओचा विषय आहे की काकडी व इतर वेलवर्गीय पिकांमध्ये अशा पद्धतीत जास्तीत जास्त सेटिंग कसं मिळवता येईल. कळी कूज त्या ठिकाणी होऊ द्यायची नाही, तिथं पानं शेवटपर्यंत टिकून ठेवायचे. मग नागाळे असेल, डावणी असेल, बुरी असेल, पावडरी मिल्डू, डावणी मिल्डू, त्याचप्रमाणे करप्या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ द्यायचा नाही. शेंडा सातत्याने सुरू ठेवायचा आहे. कळ्यांची संख्या सातत्याने सुरू ठेवायची. मग अशा वेळेस प्लॉट सुरू झाल्यानंतर आपल्याला कसं कामकाज शेवटपर्यंत आपल्याला वेलवर्गीय पिकांमध्ये, मग जसं काकडी असेल, वेलवर्गीय पिकांमध्ये दुधी भोपळा असेल, कारला असेल, दोडका असेल, गिलका असेल, या सगळ्या पिकांना हे जे काही मी आज सांगतो ते शेड्यूल त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी राबवता येईल आणि चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेता येईल. तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहे. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. तेजस विष्णू शिंदे. तेजस विष्णू शिंदे. हो. राहणार हरसुले, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर 93 59 060 64 27. 93 59 060 07 64 27. परत एकदा सांगा. 93 59 59 07 07 64 27. 64 27. आता ही काकडी आपण लागवड केली हो. आणि बरचसं काम तुमचे वडील आणि तुम्ही दोघं मिळून बघतात. डॉक्टर किसान बद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळाली होती? युट्यूब वरून. आणि त्यानंतर तुम्ही रितसर जी काही आमची 1500 रुपये फी ती भरली. हो. आणि जे सातत्याने वेळापत्रक फॉलो करत आले तर आज काय रिझल्ट दिसतोय तुम्हाला? रिझल्ट भरपूर चांगला आहे ना. आपलं जवळजवळ 1 एकरच्या आसपास क्षेत्र आहे. प्रत्येक तोड्याला 120-30 कॅरेट निघतात. आणि आपण डॉक्टर किसानच्या व्यतिरिक्त कुठलंही काहीच वापरलेलं नाही. बरोबर. आपलं प्लॉट भरपूर चांगली सेटिंग झालेली आहे. कळी कूज वगैरे, बुरी, डावणी कुठेही दिसत नाही. जे वेळोवेळी तुम्हाला वेळापत्रक येतं, मग बुरी असेल, डावणी असेल, त्याचप्रमाणे कीटकनाशकांचे स्प्रे असतील, खालून अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला येतं आणि त्याचा फायदा तुम्हाला 100% झाला की नाही झाला? हो, 100% झाला. पुढे या ना थोडं, आपण प्लॉट अजून दाखवू शेतकऱ्यांना. हे बघा, ही सेटिंग शेतकरी बांधवांना तुम्हाला दिसते. या बाजूला जर बघितलं आपण, ही जी सेटिंग दिसते तुम्हाला, हे बघा. आपल्याला महत्वाचं काय आहे की सेटिंग चांगलं मिळालं पाहिजे, कळी पिवळी नाही पडली पाहिजे, पानं असे रपनेसपणा चांगले निरोगी राहिले पाहिजे. हे सेटिंग तुम्ही बघताय. तर अशा पद्धतीने आपल्याला काम जर सातत्याने सुरू ठेवायचं असेल, त्या बाजूला या ज्या छोट्या कळ्या आहेत या पिवळ्या पडू द्यायच्या नाही. याच्यासाठी आपण काय फवारणी केली गेली पाहिजे आणि सातत्याने कळी आपल्याला मिळाली पाहिजे, शेंडा चालू राहिला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, दादा ये ना पुढं, त्यासाठी आपल्याला काय करायचंय नीट लक्षात घ्या. तुझे किती तोडे झाले याचे? 6 तोडे झाले. 6व्या तोड्याला किती माल निघाला? 130 कॅरेट. नीट बघा, 4था, 5वा, 6वा तोडा असेल 120, 30, 40, 50 कॅरेट आपल्याला निघताय. 120, 30, 40 सांगतोय. तर आपल्याला हे सातत्याने 15-20 तोड्यापर्यंत उत्पादन आपल्याला जर घ्यायचं असेल, पानं निरोगी ठेवायचे असतील, तर आपण कसं कामकाज केलं पाहिजे? तिथं आपल्याला काय करायचंय, जेव्हा 4था, 5वा तोडा होतो त्यावेळेस आपल्याला जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 060-20 किंवा 055-18 आणि 500 ग्रॅम बोरान हे अन्नद्रव्य व्यवस्थापन देऊन घेतल्यानंतर कळ्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची? खालून आपण जमिनीतून देतोय एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 055-18 किंवा 060-20 500 ग्रॅम बोरान. त्यानंतर आपल्याला कळीची कूज होऊ द्यायची नाही, डावणी मिल्डू, पावडरी मिल्डू येऊ द्यायचं नाही. तिथं आपल्याला काय करायचंय, सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड, संचार पोटी 400 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम असा एक बुरशीजन्य रोगांचा, तिन्ही बुरशीजन्य रोग म्हणजे पावडरी मिल्डू असेल, डावणी मिल्डू असेल, करपा असेल, जैविक करपा असेल, जीवाणूजन्य करपा असेल, त्या ठिकाणी या स्प्रेचा तुम्हाला खूप चांगला फायदा, कळी कूज असेल किंवा पानं निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचा फायदा त्या ठिकाणी होईल. संचार 400 मिली किंवा कुठलाही तुम्ही सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक मॉस्फॉस नावाचं जे आहे ते घेऊ शकतात. अनेक वेगवेगळे नावं आहेत. तिथं सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड 400 मिली आणि टच ऑफ 500 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. आता अन्नद्रव्य व्यवस्थापन दिलं, फवारणी केली, त्यानंतर तुम्हाला 3-4 दिवस गॅप द्यायचा आहे. पानावर कुठल्याही पद्धतीमध्ये हिरवा तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल, डावणी मिल्डू, पावडरी मिल्डू असेल, तिथं तुम्हाला द्यायचं आहे ओरंडिस अल्ट्रा 200 लिटरला 200 मिली आणि सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. त्यानंतर कळीची संख्या तुम्हाला भरपूर मिळते. कळी वाकडी होऊ द्यायची नाही, एकसारखी सरळ मिळवायची.
कळी वाकडी होऊ द्यायची नाही, एकसारखी सरळ मिळवायची. तिथं तुम्हाला 200 लिटरला वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली आणि बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट, सातत्याने तोडे दिवसाआड सुरू आहे, 2 दिवसाआड सुरू आहे. काकडीमध्ये असेल, गिलक्यामध्ये असेल, दोडक्यामध्ये चांगलं उत्पादन मिळतंय. 5, 6, 7, 8 तोडे झाले, कुठंतरी तुम्हाला फळाचं वजन कमी मिळतंय, फळ पोकळ वाटतंय, तिथं तुम्हाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि 4 किलो गुळ हे मिश्रण एकत्र करून फक्त निवळी घ्यायची सिंगल सुपर फॉस्फेटची. हे मिश्रण आपल्याला त्या ठिकाणी हे जेव्हा पहिला दुसरा तोडा होतो तेव्हा द्यायचंय आणि 9-10 तोडे झाल्यानंतर द्यायचं हे ऍप्लिकेशन. आता आपण आलो होतो मिरॅबिडिव सिमोडिसचा स्प्रे झाला, त्याच्या अगोदर आपण संचारपोटी टचअपचा स्प्रे दिला. डावणी नाही, भुरी नाही, पानं अगदी निरोगी आहे, तोडा सातत्याने सुरू आहे. वेगो मास्टर टेक्कॅल बोरॉनचा स्प्रे झाला. आता आपल्याला काय करायचंय, आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशकचा स्प्रे एकत्र दिला, मध्ये वेगो मास्टर टेक्कॅल बोरॉनचा स्प्रे दिला. आता 2-3 दिवस गॅप द्या, परत एकदा डावणी, भुरी, करपा याच्यासाठी आपल्याला एक स्प्रे देता असताना तिथं 200 लिटर पाण्याला धनकीर्तीचा स्पॉट किलर 250 मिली, 22 200 ग्रॅम, इमामेक्टिन म्हणजे प्रोक्लेम 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा. आता कुठंतरी वाटतंय 10-12 तोडे झाले, शेंडा थांबल्यासारखा वाटतोय, त्या ठिकाणी तुम्ही गिलका असेल, दोडका असेल, तुमची काकडी असेल, तिथं तुम्हाला 10, 12, 13, 14, 15 तोडे झाले, शेंडा थांबल्यासारखा वाटतोय, कळी दिसत नाही, तिथं तुम्हाला एकरी 5 लिटर मॅग्ना, हे 5 लिटर मॅग्ना आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सस्पेन्स फॉर्म मधला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम एकत्र आपल्याला ते देऊन शेंडा सुरू करून घ्यायचा आहे. कळ्यांची संख्या वाढवताना परत एकदा वरतून फवारणी करत असताना कळ्यांची संख्या वाढवायची, तिथं 2 फवारण्या करायच्या 2 दिवसाच्या गॅपने. त्यातली पहिली फवारणी आर्या 500 मिली, 05234 500 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम आणि बोरान 100 ग्रॅम. सायटोकॉनिन लेवल वेलीतली वाढवण्यासाठी 6BA चा आपण आर्या बरोबर वापर करतोय. आर्या 500 मिली, 05234 500 ते 600 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम. त्यानंतर 2 दिवस जाऊ द्या, ताक 5 लिटर, गुळ 2 किलो, दालचिनी पावडर 50 ग्रॅम आणि झिंक 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. कीटकनाशकांच्या सातत्याने फवारण्या करत असताना आपल्याला 7-7, 8-8, 10-10 दिवसाचा गॅप ठेवून इक्वेशन प्रो डेलिकेट असेल, करपा येऊ नये म्हणून, भुरी येऊ नये म्हणून इक्वेशन प्रो डेलिकेट असेल, मिरॅबिडिव, ओरिंडिस अल्ट्रा, सिमोडिस असेल, त्याचप्रमाणे पुढे जाऊन आपल्याला झेडेलेक्स, आबाशिन, कॉम्बिफट, नागाळी येऊ नये म्हणून अशा पद्धतीने जर शेतकरी बांधवांना जर काम करत गेलो तर खूप चांगला फायदा आपल्याला वेलवर्गीय पिकांमध्ये सातत्याने मिळत राहील. दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो, हे बघ एवढ्या कळ्या दिसतंय, कुठं कळी कूज दिसत नाही, सगळ्या गोष्टी खालून जमिनीपासून कळी लागत चाललेली आहे आणि प्रत्येक कळी सेट होती, कूज होत नाही. या पाठीमाग डॉक्टर किसानचं आलेलं वेळापत्रक आणि तुमची मेहनत हे 100% खरं आहे. पण तुझी एक प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे. एक जवान शेतकरी आहे आणि डॉक्टर किसानचं वेळापत्रक मोबाईलवर येतं, मी व्हिजिटला येत नाही, पण मोबाईलवर आलेलं वेळापत्रक जर आपण व्यवस्थित फॉलो केलं तर असे रिझल्ट आपल्याला दिसू शकतात का? 100% दिसतात ना सर. नक्की ना? 100%. तुला दिसले का? हो. नक्की शेतकरी बांधवांनो, त्याला विचारण्याचं कारण एकच होतं की कुठंतरी आज महाराष्ट्र नव्हे, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अगदी कोलकाता साईडला त्या ठिकाणी डॉक्टर किसान मार्गदर्शन करतंय आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत डॉक्टर किसानची टीम मधून मी स्वतः ग्राउंड लेवलला असतो, बॅकएंडची टीम तुमच्यासाठी फोन उचलणं असेल, वेगवेगळे सल्ले देणं असेल, या सगळ्या गोष्टी करत असते. मग ह्या गोष्टी आपल्याला का सातत्याने करायचे की आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांमध्ये आपला उत्पादन खर्च कमी ठेवून आपल्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी कसं घेता येईल. कारण नाशवंत मालाला बाजारभाव त्या ठिकाणी शाश्वती नाहीये, भाजीपाल्याच्या बाजारभावाला शाश्वती नाही, पण आपल्याकडे शाश्वती काय आहे की जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आणि उत्पादन खर्च कमी ठेवून भरघोस उत्पादन घेत असताना आणि जास्तीत जास्त दिवस प्लॉट सुरू ठेवला तर बाजारभावाचा जो चढ उतार आहे, कधी चढ असेल कधी उतार असेल, याचा सामना आपल्याला करावा लागेल. पण मग जास्तीत जास्त दिवस जर प्लॉट चालू ठेवून आपण आपल्या हातामध्ये उत्पन्न घेत असताना उत्पादन खर्च कमी ठेवा, ही एक विनंती करून आजचा व्हिडिओचा शेवट करतो. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.